The subject is digital techniques. This subject is common for computer engineering and electronics and telecommunication engineering as well as electronics engineering students. Course code is 22320. दोन्ही ब्रँचला सिलेबस सेम आहे, सब्जेक्ट कोर्स कोड हा सेमच आहे. तर आज आपण ह्याचा फर्स्ट चॅप्टर डेमो मध्ये मी फर्स्ट चॅप्टर चूज केलाय. तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे नंबर सिस्टीम अँड कोड्स. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण नंबर सिस्टीम पाहणार आहोत. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम्स, देन बेस radiates of number system, then conversion of number system. So we will start with number system. नंबर सिस्टीम शिकत असताना सर्वात पहिले आपल्याला बीट्स, बाइट्स आणि वर्ड्स हे काय आहेत हे माहिती पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल बीट्स. बीट म्हणजे काय? कॉम्प्युटरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स भाषेमध्ये अ बीट इज ए बायनरी डिजिट. बायनरी हे सर्वांना माहितीच आहे. कॉम्प्युटर हा फक्त बायनरी लँग्वेजेस समजू शकतो आणि जे काही कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा वर्क करत असतो तो बायनरी फॉर्म मध्येच वर्किंग करत असतो. दॅट्स वाय बायनरी इज, वी कॅन से इट इज ए बेसिक कम्युनिकेशन language for computer as well as for digital electronics. So a bit is a binary digit. मग आपण बीट ला काय म्हणायचं? तर बीट म्हणजे काय? एक सिंपल वन डिजिट, पण तो वन डिजिट कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? बायनरी फॉर्म मध्ये. दॅट शुड बी इन बायनरी फॉर्म. अँड वन डिजिट आहे, ह्या एका डिजिटच्या दोनच व्हॅल्यू असू शकतात, एक तर 0 किंवा 1. So a binary bit, a bit is having only one value, either 0 or either 1. दोन्ही नाही चालणार, म्हणजे एक तर 0 असेल किंवा 1 असेल. 0 1 हे बीट नाहीये. A bit means either 0 or either 1. So the bit is a basic unit of information used in computing and digital communication. म्हणून बीट हा बेसिक युनिट आहे इन्फॉर्मेशनचा, कॉम्प्युटर मध्ये सुद्धा आणि डिजिटल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा. त्यासाठीच MSBT ने हा सब्जेक्ट दोन्ही ब्रँच साठी कॉमन ठेवलेला आहे, फॉर कॉम्प्युटर ऍज वेल एज फॉर इलेक्ट्रॉनिक स्टुडंट्स. सो बायनरी डिजिट इज हॅव ओनली टू व्हॅल्यूज, 0 और 1. जसं आपलं लेट अस कन्सिडर स्विच. जसं आपलं लाईटीचं स्विच आहे. इफ द स्विच इज ऑन, समजा आपण स्विच ऑन केलो, then we can say that bit value is 1. If the switch is off, then we can say that bit value is 0. म्हणजे ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0. हे सर्वात लक्षात ठेवा, कारण ह्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये आपल्याला बीट्स, बाइट्स, वर्ड्स, बीट 0 1 ह्याच्यावरती काम करायचंय. त्यासाठी हे बेसिक समजून घेणं खूप गरजेचं आहे. So when a switch is on, it is considered as binary 1, and when a switch is off, it is considered as binary 0. So it has only two values, 0 and 1. So this is all about bit. Okay. Students ला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता किंवा तुम्ही मला डायरेक्ट अनम्यूट करून क्वेश्चन विचारू शकता. So this is all about bits. Next is byte. Now we will see what is mean by byte. आता byte म्हणजे काय ते बघूया आपण. Byte means it is a sequence of bit which having 8 bits. म्हणजे 8 बीट्सचा एक बाईट होत असतो. म्हणजे काय? 1 1 1 1 0, समजा 0 0 0 0. आता हे किती, हाऊ मेनी डिजिट्स आर हियर? हियर देयर आर टोटल 8 डिजिट्स. ह्याच्यामध्ये 8 डिजिट्स आहेत
आणि हे सर्व डिजिट्स 1 आणि 0च्या फॉर्म मध्येच आहेत, बायनरी डिजिट्स. सो 8 बायनरी डिजिट्स इट इज कॉल्ड ॲज 1 बाईट. सो ए 1 बाईट इज ए सिक्वेन्स ऑफ 8 बिट्स. आणि बायनरीचा बेस आहे 2. त्यासाठी इफ वी से 2⁸ म्हणजे ह्याच्या बाईट मध्ये आपण मॅक्झिमम व्हॅल्यू किती स्टोअर करू शकतो, तर 0000008 टाइम्स अप टू 11118 टाइम्स एवढ्या व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. मग आपल्याला क्वेश्चन येतो की सर एवढ्याच व्हॅल्यू का स्टोअर करू शकतो, तर त्याच्या पाठीमागे रिझन आहे. बाईट म्हणजे 8 बिट्स, 8 बिट्सचा एक बाईट. बायनरीचा बेस आहे 2 आणि जर आपण 2⁸ केलं म्हणजे 2 टू दी पॉवर 8 केलं, 2 चा पॉवर 8 जर केलं तर त्याची व्हॅल्यू येणार 256. आणि 256 जर हा डेसिमल व्हॅल्यूचं जर बायनरी कन्व्हर्जन केलं तर 256 ची ही बायनरी व्हॅल्यू आहे. त्यासाठी ह्याची रेंज 0 टाइम्स 8 टू 1 टाइम्स 8 आणि बाईट मध्ये आपण मॅक्झिमम 256 व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो बाईट. सो a byte can be used to represent any type of value with no more than 256 व्हॅल्यू. म्हणजे 256 व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यूज आपण बाईट मध्ये देऊ शकत नाही. समजते? सो दिस इज ऑल अबाउट बाईट. सो वन मोर टाइम, बाईट इज ए सिक्वेन्स ऑफ 8 बिट्स. 8 बिट्सचा एक बाईट होत असतो. नाउ नेक्स्ट is word. Now what is mean by word? जसं बाईट मध्ये 8 बिट्स असतात तसंच वर्ड मध्ये असतात 16 बिट्स. 16 बिट्सचा एक वर्ड असतो. सो in 16 bits we are having 16 bit means one word. जसं बाईट मध्ये 8 बिट्स असतात तसंच वर्ड मध्ये असतात 16 बिट्स. सो द कॉम्बिनेशन ऑफ 16 बिट्स वी कॅन से वन वर्ड. सो दिस इज द बेसिक बिग बीट बाईट अँड वर्ड. समरी मी अजून एकदा सांगतोय. 1 बीट इज इक्वल टू 0 और 1. म्हणजे एका बीट मध्ये आपण 0 किंवा 1 ही व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. म्हणजे 8 बिट्स आपण एका बाईट मध्ये स्टोअर करू शकतो. 1 वर्ड इज इक्वल टू 16 बिट्स किंवा आपण 2 बाईट पण त्याला म्हणू शकतो. 16 बिट्स और 2 बाइट्स इज इक्वल टू 1 वर्ड. ठीक है. सो दिस इज अबाउट बीट, बाइट एंड वर्ड. होप सर्वांना समजला असेल. नाउ वी विल सी दिस इज बेसिक नंबर सिस्टम, बीट, बाइट्स एंड वर्ड्स. कुणाला काही क्वेश्चन आहे का बीट, बाइट, वर्ड वरती? ओके, नाउ वी विल मूव प्रोसीड. नेक्स्ट नंबर सिस्टीम. आता आपण बघूया नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे काय? नंबर सिस्टीम, प्रत्येक नंबर सिस्टीमला एक बेस असतो, दॅट इज कॉल्ड ॲज बेस और रेडियस. मग हा रेडियस इज द पॉवर ऑफ 2 विच इज वाइडली यूज्ड इन डिजिटल सिस्टीम. जसं मी तुम्हाला सांगितलंय, बेस हा 2 असतो डिजिटल सिस्टीम मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये. सो द पॉवर ऑफ 2, जे प्रत्येक नंबर सिस्टीमचा जो बेस आहे हा पॉवर ऑफ 2 मध्येच आहे. म्हणजे बायनरीचा बेस, जसं फॉर एक्झाम्पल बायनरीचा बेस आहे 2. देन वी कॅन से द क्वाड्रंट म्हणजे 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3, 2⁻4 लाईक दॅट. द बेस 2 बायनरी सिस्टीम इज डॉमिनेटेड इन कॉम्प्युटर सिस्टीम. कारण आपल्याला असं का म्हणलं जातंय? कारण कॉम्प्युटरची बेसिक लँग्वेज आहे बायनरी आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा ऑन ऑफ हे सर्व बायनरी लँग्वेज मध्येच होते. त्यासाठी बेस 2 हा बायनरी सिस्टीमचा आहे. नाउ वी विल सी हाऊ मेनी नंबर सिस्टीम्स आर देअर अँड व्हॉट आर द बेसिस.
there are 4. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब टू आवर युट्यूब चॅनल. स्टुडंट्सला विनंती आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा फ्री डेमो बघितल्यानंतर तुम्ही आमच्या पॉलिटेक्निक रेग्युलर क्लासेसला जॉईन करू शकता. आमच्या ऑनलाईन पॉलिटेक्निक रेग्युलर क्लासेसला जॉईन करण्यासाठी व्हिडिओचा डिस्क्रिप्शन पहा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि आमच्या ऑनलाईन पॉलिटेक्निक रेग्युलर क्लासेसला जॉईन करू शकता. थँक्यू.